सलीम कुत्ता प्रकरणातली ही बातमी आहे। सलीम कुत्ता सोबतचा व्हिडिओ भाजपा पदाधिकाऱ्याच्या अंगलट आलेला आहे। बडगुजर यांच्यानंतर भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरेंवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। याआधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भातलं हे मोठं प्रकरण समोर आलं। सलीम कुत्ता याच्यासोबतचा पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता व्यंकटेश मोरे जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय। आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, नेमकं हे मोरे कोण आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती कळते, काय तपशील? प्रीती, आपल्याला माहिती आहे की हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुंबई बॉम्बस्फोटातील जो आरोपी होता सलीम कुत्ता, तो पॅरोलवर असताना त्याच्यासोबतचा पार्टी केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। नितेश राणे यांनी अधिवेशनाच्या दरम्यान याबाबत कारवाईची मागणी केली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते। त्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडनं मॅरेथॉन चौकशी करण्यात आली होती। यामध्ये सुधाकर बडगुजर यांचीही चौकशी झाली होती आणि त्याच दरम्यान व्हिडिओमध्ये जे जे दिसताय त्यांची देखील चौकशी करण्यात आली। या चौकशीच्या दरम्यान भाजपचा पदाधिकारी असलेल्या व्यंकटेश मोरेंची ही चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर कालच्या दिवशी सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। बेकायदेशीर कृत्य केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता आणि त्यानंतर आता भाजपचा पदाधिकारी असलेल्या व्यंकटेश मोरेला पार्टी आयोजनाच्या संदर्भातला ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर चौकशी केल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्याच्या घडीला सुरू झाली आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।